नमस्कार मित्रांनो, मी अक्षय शिंगणे स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण शिक्षक भरतीसाठी लागणारी आवश्यक उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि अर्हता काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। हा व्हिडिओ बनवण्यामागे एकच कारण आहे, कारण बरेच विद्यार्थ्यांना त्यांचे पसंतीक्रम जनरेट होत नाहीयेत। मग पसंतीक्रम जनरेट न होण्यामागे काही कारण असू शकतात, त्यापैकी हे एक महत्त्वाचं कारण आहे जे आपल्या बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये। त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही याला नक्की लाईक करू शकता, पण चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही, कारण नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आता या चॅनलवरती येत राहणार आहे। तर सुरू करूया या व्हिडिओला। यामध्ये जी शैक्षणिक पात्रता आपल्याला बघायची आहे ती काय आहे ते बघूया। सर्वात नंबर एक गट म्हणजे कोणते, तर जे ग्रुप बनलेले आहेत 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11वी 12वी हे 4 गट आपल्याला इथे दिलेले आहेत। उमेदवारास दिसणारे माध्यम म्हणजे कोणते मीडियम उमेदवारास दिसणारे पसंतीक्रम देताना ते त्या माध्यमासाठी त्याची शैक्षणिक पात्रता कोणती आणि त्याने सीटीईटी किंवा टीईटी पेपर दिलेला आहे का ते बघावं लागेल आणि त्याच्यानुसार हे पसंतीक्रम तुम्हाला दिसतील। तर सर्वात अगोदर बघूया गट वर्ग 1 ते 5 साठी काय पाहिजे। तर 1 ते 5 साठी त्याची 10वी 12वी झालेली पाहिजे आणि डीएड झालेलं पाहिजे। म्हणजे तुमचं 10वी 12वीचा मीडियम कोणता, तुम्ही 12वीला कोणत्या मीडियम मध्ये शिकलात आणि डीएड कोणत्या मीडियम मध्ये केलंय हे इथे सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे। तुमची शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, तर शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं 12वी झालेलं पाहिजे, 12वी सोबत तुमचं डीएड झालेलं पाहिजे। मग डीएड तुमचं मराठी मीडियम असू शकतं, इंग्लिश मीडियम असू शकतं, हिंदी मीडियम असू शकतं, बेंगोली मीडियम असू शकतं। त्याचा इथे तुम्हाला ते मेन्शन करावं लागत होतं आणि ते तुम्ही सेल्फ सर्टिफाय करताना मेन्शन केलेलं आहे। प्लस त्याच्यासोबत तुमचा सीटीईटी किंवा टीईटी पेपर 1 पास पाहिजे तुम्ही। जर तुम्ही सीटीईटी किंवा टीईटी पेपर 1 पास नसाल, तुमचं डीएड कोणत्याही मीडियम मध्ये झालेलं असेल, तर तुम्हाला 1 ते 5 चे प्राधान्यक्रम पसंतीक्रम जनरेट होणार नाही। याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना डीएड असून सुद्धा त्यांचं डीएड प्लस बीए केलेलं आहे त्यांनी, पण ते टीईटी किंवा सीटीईटी पेपर 1 पास नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांना तेथे पसंतीक्रम आलेले नाही। त्याच्यासोबत तुम्हाला काही पर्सेंटेजची अट सुद्धा घातलेली आहे। ओपन कॅटेगरीसाठी 45% आणि जे कास्ट मध्ये येतात, मागासवर्गीय प्रवर्गात जे येतात त्यांच्यासाठी 40% तुम्हाला 12वीला आणि डीएडला असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर वर्ग 6 ते 8 साठी जी शैक्षणिक पात्रता किंवा उमेदवारात दिसणारे जे माध्यम आहे पसंतीक्रम देताना, ते 12वीला तुम्ही पदवीला कोणत्या माध्यमातून शिक्षण घेतले ते आणि डीएड किंवा बीएडला तुम्ही कोणत्या माध्यमातून शिक्षण घेतलं ते। इथे मीडियमचा विषय आला होता तिथे हे आपल्याला बघायचं आहे। तर तुम्ही 12वीला पदवीला जे मीडियम घेतलं असेल तेच मीडियम तुमचं डीएडला असेल किंवा बीएडला असेल। जर तुम्ही डीएड आणि बीएड केलं असेल, दोन्ही तुमचं झालेलं असेल, डीएड बीएड झालेलं असेल आणि तुम्ही टीईटी सीटीईटी पेपर 2 पास असाल, तुम्ही डीएडलाही पात्र आहे, तुम्ही टीईटी 1 ही पात्र आहेत आणि टीईटी 2 ही पात्र आहेत समजा, म्हणून तुमचं बीएड पण झालेलं आहे, तर तुम्हाला दिसणारे प्राधान्यक्रम हे 1 ते 8 पर्यंत असतील, कारण तुमचं डीएडही झालेलं आहे, बीएडही झालेलं आहे, तुम्ही सीटीईटी टीईटी 2 पास आहेत आणि ग्रॅज्युएशन सुद्धा जर झालेलं असेल तुमचं, तर तुम्हाला 9वी आणि 10वीचे सुद्धा पसंतीक्रम येतील। त्यामुळे जे डीएड बीएड ग्रॅज्युएटेड पीपल आहेत, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यांना 1 ते 10 पर्यंतचे प्रेफरन्स येत आहेत। आणि तुमची शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे, तर संबंधित विषयात पदवी तुमची झालेली असायला पाहिजे। समजा तुम्ही आर्ट्स घेतलेलं असेल तर आर्ट्स मध्ये तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे, तुम्ही कॉमर्स केलेलं असेल तर कॉमर्स मध्ये तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे, तुम्ही जर समजा सायन्स घेतलेलं असेल, म्हणजे आपण ज्याला पीएमसी पीसीएमसी फील्ड म्हणतो, ती जर तुमची असेल तर तुमचं डीएड बीएड कंप्लीट झालेलं पाहिजे त्याच्यामध्ये। प्लस त्याच्यामध्ये तुमचं मॅथ सायन्स इतर जे काही सब्जेक्ट आहे, मॅथ फिजिक्स केमिस्ट्री बायो बॉटनी झुलॉजी हे सब्जेक्ट त्याच्यामध्ये असू शकतात। मराठी मीडियमचे लँग्वेजेस आहेत, परत सोशल सायन्स आहे, सोशोलॉजी आहे, मानसशास्त्र आपण ज्याला म्हणतो, असे बरेचसे सब्जेक्ट त्याच्यामध्ये तुम्ही कव्हर करू शकता। त्याच्यानंतर जर 9वी 10वी साठी जर तुम्ही पात्र असाल तर ते कसं पात्र ठरतं, तर तुम्ही कोणत्या विषयात पदवी केलेली आहे आणि तुमचं बीएड झालेलं, म्हणजे तुम्ही फक्त ग्रॅज्युएट आहे आणि तुमचं बीएड झालेलं आहे, बीएड मराठी मीडियमचं असेल आणि पदवी सुद्धा मराठी मीडियमची असेल, तर तुम्हाला मराठी मीडियमचे प्राधान्यक्रम येतील। त्याच्यासाठी संबंधित विषयातील पदवी, म्हणजे जर माझं बीएससी बीएड झालंय तर मला बीएससी बीएड साठी मग माझे मॅथ सायन्स आणि फिजिक्स हे शेवटच्या सेमिस्टरला 3 सब्जेक्ट होते, त्याच्यानुसार मला पसंतीक्रम येतील आणि त्या पसंतीक्रम मध्ये मी फक्त 9वी 10वीला पात्र ठरणार, कारण मी टीईटी किंवा सीटीईटी पेपर पास नसेल तर। जर तुम्ही टीईटी सीटीईटी पेपर पास असाल, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस बीएड झालंय, तर तुम्हाला 6 ते 10 पर्यंतचे प्राधान्यक्रम जनरेट होतील।
नंतर वर्ग 11वी आणि 12वी साठी काय आपल्याला माहितच आहे, ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तुमचं बीएड झालेलं असेल आणि तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कशामध्ये केलेलं आहे, आर्ट्स मध्ये केलेलं आहे, सायन्स मध्ये केलेलं आहे की कॉमर्स मध्ये केलेलं आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुम्हाला त्याची माध्यम दिसणार आहेत. आणि तुमचं संबंधित विषयातील जे पीजी आहे, म्हणजे माझं एमएससी मॅथमॅटिक्स झाले असेल तर मी 11वी-12वीला फक्त मॅथ शिकवण्यासाठी क्वालिफाय आहे. जर माझं एमएससी फिजिक्स झालं असेल तर मी फक्त फिजिक्स शिकवायला क्वालिफाय आहे. जर माझं एम ए सोशियोलॉजी झाले असेल तर मी फक्त सोशियोलॉजी शिकवायला क्वालिफाय आहे. जर माझं एम ए इंग्लिश असेल लिटरेचर तर मी फक्त लिटरेचर शिकवायला क्वालिफाय आहे. तर ही संबंधित विषयातील पदवी प्लस तुमचं बीएड हे कोणत्या माध्यमातून झालेलं आहे तेही चेक करावं लागेल. जर तुम्ही समजा सायन्स फील्डचे विद्यार्थी असाल, तुम्ही बीएससी केलंय किंवा एमएससी केलंय आणि तुम्ही बीएडला मराठी आणि समाजशास्त्र हा जर घेतला असेल तर ते तुमचा क्रॉस आहे. तिथे तुम्हाला तुम्ही प्राधान्यक्रम येऊन सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये कटाल हे तुम्हाला सांगतो. जर समजा तुमचं बीएससी आहे आणि तुम्ही बीएड इंग्लिश मीडियम मधून केला असेल तर चालेल, कारण तुम्हाला प्राधान्यक्रम येतील. प्लस 9वी-10वी शारीरिक शिक्षणासाठी, 11वी-12वी शारीरिक शिक्षणासाठी काय पदवी आपली असायला, पात्रता आपली असायला पाहिजे ते सांगतो. 9वी-10वी आणि 11वी-12वी साठी 9वी-10वीला बीपीएड लागेल प्लस ग्रॅज्युएशन आणि एमपीएड लागेल. ग्रॅज्युएशन हे 11वी-12वी साठी एमपीएड लागतं, 9वी-10वी साठी बीपीएड असेल तर तुम्ही तिथे क्वालिफाय ठरलेला आहात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पसंतीक्रम जनरेट न होण्यामागे दुसरं कारण असं असतं की समजा त्या जिल्ह्यात एखाद्या विद्यार्थ्याची एखाद्या कास्टची जागाच नाहीये किंवा संबंधित विषयाची जागा नाहीये किंवा तुम्ही एज बार झालेले असाल तर तुम्हाला पसंतीक्रम येणार नाही, किंवा तुम्ही टीईटी फ्रॉड असाल, तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलं नसेल तर तुम्हाला पसंतीक्रम देता येणार नाही. ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला पसंतीक्रम येतील. आणि जर तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये क्लिअर असाल तरीही तुम्हाला पसंतीक्रम येत नसेल तर तुम्ही पवित्र पोर्टलला मेल करू शकता. पवित्र पोर्टलचा मेल हा edu पवित्र 2022@gmail.com आहे. याच्यावरती मेल करा आणि मेलला उत्तर मिळेल, पण थोडा वेळ लागतोय. मेलला प्रत्येकाच्या उत्तर मिळेल असंच नाही, बऱ्याचशा लोकांच्या मेलला उत्तर मिळाले आहेत, म्हणून यावरती तुम्ही मेल करून तुमच्या समस्येचे निराकरण करू शकता. याच्यानंतर एक थोडीशी अजून माहिती देतो. ऍडिशनल माहिती अशी आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं एमएससी झालंय, एमएससी फिजिक्स सपोज, आणि त्यांना प्लस बीएड आहे आणि ते म्हणतात आम्हाला मॅथची जागा आली आहे, मॅथ आणि सायन्सची पण आली आहे, मॅथ आणि सायन्स पण आलंय आणि फक्त सायन्स पण आलंय, तर आम्ही या तिन्हीला पात्र आहात का? तर याला तिन्हीला केव्हा पात्र ठरणार तुम्ही? जर तुम्ही एमएससी फिजिक्स जर बघितलं तर तुम्हाला 11वी-12वी साठी फक्त फिजिक्सची जागा आली असेल, 9वी-10वीला तुम्हाला या 3 जागा आल्या असतील. 9वी-10वीला मॅथ सायन्स आणि सायन्स, प्लस 6वी ते 8वीला सुद्धा मॅथ सायन्स आणि सायन्सच्या जागा तुम्हाला आलेल्या असतील. तर याला तुम्ही केव्हा पात्र ठरता? जेव्हा तुमचं बीएससीला तुम्ही मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री या 3 मधून झालेले असाल, किंवा तुम्ही मॅथ, फिजिक्स आणि दुसरा अजून एखादा ऑप्शनल सब्जेक्ट घेतला असेल त्यामधून झालेले असाल. जर तुमचा ग्रॅज्युएशनला मॅथ असेल तर तुम्ही स्पेशल मॅथला अप्लाय करू शकता, पण जर तुमचा ग्रॅज्युएशनला मॅथ नसेल तर तुम्ही फक्त मॅथला अप्लाय नाही करू शकत, पण तुम्ही मॅथ, सायन्स आणि सायन्ससाठी क्वालिफाय आहात, कारण तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री शिकलेला आहात आणि फिजिक्स केमिस्ट्री इज नथिंग बट द फील्ड ऑफ सायन्स. फिजिक्स केमिस्ट्री सायन्सची फील्ड आहे आणि तिथे ती कन्सिडर केल्या जाते, म्हणून तुम्ही स्पेशल सायन्ससाठी क्वालिफाय आहात. पण जर तुमचा बीएससीला सीबीझेड नावाचा जो ग्रुप असतो तो जर असेल, तुम्ही सायन्स आणि मॅथ सायन्सला सुद्धा अप्लाय करू शकता. पण तुम्हाला मॅथला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला बीएससीला ग्रॅज्युएशनला सुद्धा मॅथ असणं गरजेचं आहे. स्टॅटिस्टिक्स किंवा मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. ही एक गोष्ट होती. अशीच गोष्ट बीए वाल्यांची सुद्धा झालेली आहे. ते म्हणतात की आम्ही बीएडला स्पेशल भूगोल घेतला होता, मराठी आणि भूगोल किंवा इंग्रजी आणि भूगोल घेतला होता, आम्हाला ग्रॅज्युएशनला समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि इंग्रजी असे काही विषय होतात, तर आम्ही त्या सगळ्यासाठी क्वालिफाय आहेत का? मित्रांनो, समाजशास्त्रामध्ये म्हणजे आपण त्याला म्हणतो SST, आपण ज्याला म्हणतो, या सोशल सायन्समध्ये तुम्ही सगळ्या गोष्टीसाठी पात्र आहात, कारण तुम्ही सोशल सायन्समध्ये इतिहास, भूगोल आणि
नागरिकशास्त्र ज्याला सिव्हिक्स म्हणतो, या तिन्ही गोष्टींचा अभ्यास होतो. त्याच्यामुळे ज्यांना स्पेशल भूगोलच्या जागा आलेल्या आहेत आणि त्यांचं जर समाजशास्त्रातून पदवी झालेली असेल तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. ही होती एक शॉर्टमध्ये नोट्स. जर तुमचं एज जास्त असेल, तुम्ही एज बार झाला असेल तर तुम्हाला प्राधान्यक्रम येणार नाही. BCA MCA वाल्यांचा प्रॉब्लेम येतोय. कॉमर्सवाल्यांना प्राधान्यक्रम येत नव्हते पण आता प्राधान्यक्रम पसंतीक्रम आलेत. त्यांनी ते जनरेट करून डाउनलोड करून त्याचा पसंतीक्रम द्यावा. पसंतीक्रम कसा द्यावा याचा अगोदरचा एक व्हिडिओ आपल्या ग्रुपवरती मी पोस्ट केलेला आहे, तो बघा. परत आजच्या लाईव्ह स्ट्रीमला या तुम्ही संध्याकाळी. त्या लाईव्ह स्ट्रीममध्ये सुद्धा तुम्हाला वाटलं तर काही प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण एक लाईकमुळे आपलं चॅनल हे सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि आपली ही जी माहिती ही सुद्धा सगळ्यांपर्यंत पोहोचेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला भेट देत राहा. धन्यवाद.